जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेली पोझिशन डेट निघून गेलेली आहे आणि बिल्डर अजूनही तुम्हाला 6 महिने 1 वर्ष पोझिशनला लागेल असं सांगतोय, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कायद्याने बिल्डरकडून दंड कसा वसूल करायचा स्टेप बाय स्टेप. आज पुण्यातल्या अनेक प्रोजेक्टमध्ये हीच परिस्थिती आहे. लोकांनी 2021-2022मध्ये फ्लॅट बुक केलेले आहेत. पोझिशन डेट होती 2023-24 आणि आज 2026 उजडला आहे, तरी ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसुद्धा आलेलं नाही. याचा परिणाम काय होतो आहे? तुम्ही होम लोनचा EMI भरताय, दुसरीकडे भाड्याचं घर घेऊन राहताय, म्हणजे महिन्याला डबल पैसे जातात. आणि बिल्डरला विचारलं तर एकच उत्तर, फोर्स मेजर, कोविडचा परिणाम, रेरा एक्सटेन्शन मिळालेलं आहे. चला आता मुद्द्याचं बोलूयात. रेरा ॲक्ट 2016च्या सेक्शन 18 प्रमाणे नक्की काय अधिकार मिळतात. सेक्शन 18मधील एक स्पष्ट सांगते की जर बिल्डरने ॲग्रीमेंटमधील डेटप्रमाणे पोझिशन डेट दिली नाही तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय विड्रॉ करा, म्हणजे रिफंड घ्या, प्रोजेक्टमधून बाहेर पडा, संपूर्ण भरलेली रक्कम प्लस व्याज परत मागा. ही रक्कम 45 दिवसाच्या आत मिळणे अपेक्षित आहे. दुसरा पर्याय कंटिन्यू करा आणि मंथली इंटरेस्ट घ्या. जर तुम्हाला फ्लॅट हवाच आहे आणि प्रोजेक्ट प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर प्रोजेक्टमध्ये राहून पोझिशन डेट मिळेपर्यंत जर महिन्याला डिले इंटरेस्ट मागू शकता. आता ही इंटरेस्ट रेट कशी ठरते? तर महारेराच्या नियमानुसार SBIच्या हायेस्ट मार्जिनल कॉस्ट ऑफ लिडिंग रेट म्हणजे MCLR प्लस 2%, म्हणजे साधारण आजच्या घडीला 10 ते 11% प्रतिवर्ष. हा इंटरेस्ट तुम्ही बिल्डरला भरलेल्या प्रिन्सिपल रक्कमेवर मिळतो. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन यासारखे चार्जेस यात सहसा वगळले जातात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हे इंटरेस्ट मागण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचं झालेलं नुकसान सिद्ध करायची गरज नाही. एकदा पोझिशन डेट उलटली की तुमचं हे राईट्स तुम्हाला वापरायला मिळतात आणि बिल्डरला ते नाकारता येत नाहीत. आता कंप्लेंट कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगतो. महारेराच्या अधिकृत वेबसाईटवर जा, कंप्लेंट म्हणून रजिस्टर करा. ईमेल आणि मोबाईल नंबरने ते रजिस्टर करा. फॉर्म घ्या, त्यात प्रोजेक्टचं नाव, तुमच्या ॲग्रीमेंटमधील पोझिशन डेट आणि डिले किती झालेला आहे ते नमूद करा. कागदपत्र जोडा, जसे की रजिस्टर ॲग्रीमेंट, सेल ॲग्रीमेंट, सर्व पेमेंटच्या रिसीट, बिल्डरने सोबतचं कम्युनिकेशन झालेलं आहे जे मेलवर असेल, व्हॉट्सअपवर असेल ते जोडा. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जोडा आणि नाममात्र छोटीशी फी भरा. ॲथॉरिटी साधारणपणे 60 ते 90 दिवसात हेअरिंग घेते आणि ऑर्डर देते. एक एक्स्ट्राची टिप, जर तुमच्याकडे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नसेल तर घाबरू नका. बुकिंग लेटर, ब्रोशर, बिल्डरसोबतचा ईमेल कॉन्व्हर्सेशनसुद्धा पुरावा म्हणून वापरता येतो. महारेरा ॲपिलेट ट्रिब्युनलच्या एका ऑर्डरमध्ये हे मान्य करण्यात आलेलं आहे. आणि हो, जर बिल्डरने कंपन्सेशन केलं नाही तर त्याला दंड आणि गंभीर प्रकरणात तुरुंगवाससुद्धा कायद्यात आहे. पुण्यात रिंग रोड आणि एअरपोर्टमुळे डिमांड प्रचंड वाढलेले आहे आणि याच कारणामुळे बिल्डर टाईमलाईन चुकीच्या पद्धतीने कमिट करतात. म्हणून फ्लॅट बुक करायच्या आधी महारेरा वेबसाईटवर प्रोजेक्टची प्रोसेस नक्की चेक करा. आता हे डिजिटल डॅशबोर्ड रिअल टाईमवर दिसते आणि तुमचा फ्लॅट आधीच डिले असेल तर वेळ न घालवता कंप्लेंट लगेच करा. जितका उशीर कराल तितका तुमचा इंटरेस्ट क्लेम करायला गुंतागुंतीचं होत जातं. तुम्ही किंवा तुमच्या मित्रमंडळांनी कुणीही फ्लॅट घेतला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर शेअर करा आणि तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायचा आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचा बिल्डर काय काय कारणं देतो आहे किंवा काय काय प्रॉब्लेम सुरू आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अजून एका नवीन महत्त्वाच्या लीगल राईटसोबत. धन्यवाद.